अरबी समुद्राच्या निळाशार लाटांमध्ये वसलेलं, हिरव्यागार निसर्गाने नटलेलं आणि मनाला कायमचं प्रेमात पाडणारं आपलं सुंदर कोकण. आणि त्या कोकणाचं एक स्वर्गासारखं ठिकाण म्हणजे मालवण देवबाग. समुद्राची शांतता, नारळांच्या बागा, सुंदर बीच आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण, अशाच काही आठवणी घेऊन आम्ही निघालोय एका सुंदर फॅमिली ट्रिपवर. चला तर मग सुरू करूया आमची मालवण देवबाग सफर. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि काय मग, समर वेकेशन एन्जॉय करताय ना? आमच्या वेकेशनचे अजून 2-3 दिवस बाकी होते, म्हणून आम्ही ठरवलं की हे दिवस काहीतरी स्पेशल करूया. म्हणून आम्ही सगळे आलो आहोत मालवणमध्ये असलेल्या देवबाग बीचवरती. चला तर मग तुम्हालाही दाखवतो आमची ही सुंदर फॅमिली वेकेशन टूर कशी होती, आमची ट्रिप, किती मजा केली आणि मालवणची भन्नाट सफर, सगळं काही या व्लॉगमध्ये. पिकनिकला चाललोय की घर शिफ्टिंग करतो काही कळत नाही. हे बघा, फुल पॅक. काय एकच गाडी घ्यायचं ठरलं होतं, आता दुसरी गाडी आणण्यासाठी हे कोल्हापूरला चाललेत. प्लॅन चेंज, प्लॅन बी. दुसरी गाडी आम्हीच आहे की कोल्हापुरात आहे, तर कोल्हापुरात जाणार आता आम्ही, तिथून गगनबावडा मार्गे मालवणला जाणार. चला, सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही निघालोय बाचणीमधून तारकर्लीच्या दिशेने. सो चला तर आपण आता स्टार्ट करूया आपली जर्नी टुवर्ड्स तारकर्ली बीच. चलो, आता थांबलोय CNG पंपावरती. ही बघा, ही लाईन आहे. CNG भेटतोय, हेच खूप मोठं भाग्य आहे आमचं. फॅमिली सोबतचा प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर वाटेतले किस्से, गप्पा, हशा आणि एकत्र घालवलेले क्षण हेच खरं या ट्रिपचं सौंदर्य असतं. हाय, आता आम्ही पोहोचलोय मालवण मध्ये आणि मालवण मधून चाललोय तारकर्ली बीचच्या दिशेने. आणि नाव वी आर स्टक इन ट्रॅफिक. हे बघा, फक्त 6 किलोमीटर आहे तारकर्ली इथून आणि गुगल मॅप आम्हाला दाखवत आहे 45 मिनिट्स. सो चलो, या ट्रॅफिक मधून जाऊया तारकर्ली बीचला. मालवणहून तारकर्ली आणि देवबागकडे जाणारा रस्ता हा थोडा अरुंद आहे, त्यामुळे विशेषतः समर वेकेशनच्या काळात इथे बऱ्यापैकी ट्रॅफिक पाहायला मिळतं. फायनली आपण येऊन पोचलोय ते बीचवरती. सो हे आपलं असं रिसॉर्ट आहे. सो आपण आलेलो आहे. सो सगळं बॅगा वगैरे काढूया आणि पहिलं रूममध्ये जाऊया. चला. सकाळी साधारण 9 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि मध्ये मध्ये थोडे ब्रेक घेत थेट दुपारच्या लंचच्या वेळी देवबागला येऊन पोहोचलो. ही आहे पापलेट थाळी, प्रॉन्स, परत एक पापलेट, प्रॉन्स आणि भाकरी. आम्ही डायरेक्टली येऊन पोहोचलोय ते रिसॉर्टवरती आणि इथे आम्ही ऑर्डर दिला आहे आमचा लंच. आणि आमचा लंच रेडी आहे इथे. हे बघताय, थाळ्या इथे आहेत आणि जेवण अजून टेस्ट नाही केलं आहे, पण आम्हाला अपेक्षा आहे की खूप छान असणार आहे आणि असेलच. चला आता जेवणावर ताव मारूया. चलो. सगळ्यांनी जेवणाचा फडशा पाडलेला आहे. काय दिसतंय? अरे काटे कुठे तुमचे? मॅथ्यू
डोळे डोळे विचार. डोळा कुठे आहे माशाचा? इकडं मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तिकडे दिसतंय. मॅथ्यू अदो हवा यू. अरे हवा यू. अरे येणार झालास की. जेवण खरंच खूप छान होतं. स्टील भात बाकी आहे. कोकणातलं फूड म्हटलं की विषयच संपला. एकदम ऑथेंटिक चव, फ्रेश मासे, अंडी, नारळाचा खास फ्लेवर आणि घरगुती मसाले. आहा हा हा. इथल्या जेवणात एक वेगळंच प्रेम आणि आपलेपणा जाणवतो. सगळं काही अगदी ताजं आणि नैसर्गिक, त्यामुळे टेस्ट पण जबरदस्त लागते. सोलकढी असो, फिश थाळी असो किंवा गरमागरम ऑमलेट, कोकणात येऊन फूड एन्जॉय नाही केला तर ट्रिप अपुरीच म्हणावी लागेल. I know that you are it, that enough, and I'm lighting strong, and every time I am strong, but I'm knowing it strong, strong, is what I've been doing. I don't wanna love you so much, you know. बीचवर आलं की एक वेगळीच मजा येते. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि समोर दिसणारं सुंदर निसर्गाचं दृश्य. माणूस पूर्ण रिलॅक्स होऊन जातो. शहरातल्या धावपळीपासून दूर इथे आल्यावर वेळ कसा जातो हे कळतच नाही. फक्त समुद्राचा आवाज ऐकत बसावं आणि त्या क्षणांचा आनंद घ्यावा असंच वाटत राहतं. खरंच कोकणातल्या बीचची फिलिंगच काहीतरी वेगळी आहे. मंडळी, आजचा आमचा आहे डे 2 देवबाग बीचवरती. हा देवबाग, आत्ता सकाळी उठलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि परत बीचवरती आलोय. अजून बाकीची मंडळी झोपलेत, ते सगळे उठले की ते पण परत बीचवरती येतील एन्जॉय करायला. इथे जिथे मी उभा आहे देवबाग बीचवरती, इथून समोर तिथे लाईट हाऊस दिसतंय आणि तिथेच आहे म्हातारी चूळ. दोन्ही स्पॉट बंद केलेत. आता समुद्रामध्ये खूप सारा वारा आहे, वादळ आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही स्पॉट बंद केलेले आहेत. सकाळी 7:30 वाजता देखील लोक एन्जॉय करतात बीचवरती. बघा, जाळी क्लीन करतायत. छोटे छोटे मासे आहेत त्याच्यामध्ये, त्या काढून इथे टाकतात. चिंबोऱ्या. थोड्या वेळापूर्वी इथे सूर्यकिरण होतं, मस्त वेगळं एक्सरसाइज चाललं. लगेच पावसाचं वातावरण झालेलं आहे. हे बघा, पूर्ण ढग आलेत आपल्या मागे वरती. कधीही पाऊस पडू शकतो. खूप मस्त वारा सुटलाय बीचवरती. Like, comment, share and subscribe. Thank you for watching our videos. See you. See you. नाश्ता करून आम्ही परत
बीचवरती आलोय, मस्त फोटो वगैरे काढलेत. आता परत रूमवरती जायचं, परत जेवायचं, रेस्ट करायचं, परत बीचवरती यायचं. साळगावकर रिसॉर्टला आम्ही स्टे केला आहे. तिथे आधी आमची रूम होती, इथे थोडा एसीचा इश्यू आला म्हणून आता आम्ही शिफ्ट केले आणि आमची रूम आता आहे वरती. आणि इथे यांचं हे किचन आहे. तर जाऊया आपण आपल्या रूममध्ये. हे आहे आमची न्यू रूम आणि या रूमच्या बाहेर दिसतो हा सुंदर असा समुद्र. कसा आहे व्ह्यू? एक नंबर. मुंबईची गाडी आहे, कशी आहे? जेवण कसं आहे? एक नंबर. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. जेवण कसं आहे? जेवण खरंच खूप भारी आहे, एक नंबर आहे. तर काय कधी भेटला नाही का तुला आंबा खायला? मला इथे बीचवर एक माकड भेटला. हे वांडर आहे, वांडर, कोल्हापूरचं वांडर. खायला कोकणात आंबा. आणि या वांडराला साल खाल्लेत. यांना सोलून आंबा द्यायचा आणि हे आंबे खाणार. बाजीराव बघ हे काय आहे? अरे सोडा रे, काय त्या आंब्याचा जीव काढताय? आपली टन आहे आता आंब्याची. खिडकावाला तू का तुझ्यासारखं आहे? खिडका एक नंबर. एक नंबर. पॅन्टवर पाडशी मागच्या वेळेस एक नंबर. पॅन्ट घातलं नाही. पाडणार आहे. बस लय भारी. बघा आपल्याला आता व्हिडिओ कॉल आला आपल्या पोरांचा आणि यातले बघा हे सगळे ना, एक जण जेवतो, एक जण जेवण बनवतोय. तारकर्लीला नाही आहे तो, इकडे नाही आहे तो. अरे ब्रिजेश नवीन घे रे मोबाईल बाबा. काय तो काय मोबाईल आहे तुझा? गावडे जेवण बनवायला तयार, जेवण बनवतोय पण जेवण जेवून पण झोप. हा मंडळी आता परत आम्ही बीचवरती आलो आहे. आता काही कामच नाही, रूमवर जायचं, ब्रेकफास्ट करायचा, बीचवर यायचं, परत जायचं, लंच करायचं, झोपायचं आणि परत बीचवर यायचं. आजचा सेकंड डे आहे. आता वेदर खूप क्लाउडी झाले, असं वाटतं की पाऊस येईल कुठून तरी. जर त्या साईडला बघाल तर असं वाटतं की तिकडे पाऊस लागतो कुठेतरी. खूप भारी आहे, खूप भारी वेदर आहे. तुम्हाला पण जर एन्जॉय करायचं असेल तर फॉरगेट अबाउट समर हीट अँड एव्हरीथिंग, जस्ट विजिट टू कोकण. देवबाग बीचचं एवढंच एक ड्रॉबॅक आहे की इथं नेटवर्क नाही. आणि कशाला पाहिजे नेटवर्क? जर तुम्ही जर एन्जॉय करण्यासाठी येता इकडे तर हे खूप चांगलं आहे की इथे नेटवर्क नाही, कोणी डिस्टर्ब करत नाही तुम्हाला. यू कॅन प्लॅन युअर वेकेशन विथ युअर फॅमिली. यस, तर बघा आपले हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. हे जिजू अमायरा त्यांच्याकडे आहे. अमायरा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आमची ही शॉर्ट फॅमिली टूर? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, तुम्ही पण कोकणात यायला विसरू नका. या कोकणात आणि मजा करा.
येवा कोकण आपलोच असा. चला मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.